वासराशांचं अपंगत्व येण्याचं प्रमाण बरं, म्हणजे आपण जे म्हणतो ना गिरणात गावलं बरं, पाय वाकडा झाला, तोंड वाकडं झालंय. हे कधीपासून अभ्यास केला? हा, हे कधीपासून जाणवलं? हे जाणवलं म्हणजे आता हे एक 2-3 वर्ष या काळात वाटायला लागले असं मला बरं. अगोदर एवढं प्रमाण वाटत नव्हतं, पण आता जरा जास्त वाटायला लागले मला असं. ह्या 2-3 वर्ष या काळात जास्त नजरेत यायला लागले जरा. हे असं कधी कोणापुढे बोलला होता का तुम्ही? हा, नाही हे अभ्यास नाही बोललो नव्हतो बरं. बर. नाही, माझ्या नजरेत आलं, माझ्या मनाला लागायला लागलं म्हणून म्हणलं एकदा बोलून बघा तुमच्या बरोबर बरं असं. नाही, जे मनात आलंय ना ते बोललं पाहिजे, त्याशिवाय बदल घडत नाही. हा, मग बरोबर आहे ना. आपल्याला तर म्हणजे नक्की कळलं ना नक्की बाबा ह्याच्या पाठीमागे काय कारण असू शकतं, काय आहे काय नाही बरं, म्हणून म्हणलं जरा चर्चा करूया बरं. असं वेळ असलं बघून काय आहे काय नाही. माझ्या अभ्यासानुसार अपंग होण्याची कारण अनेक आहेत. हा, बरोबर आहे. एकाच कारणावर बोट ठेवून जमत नाही. हा, बरोबर आहे ना. पण विचार करताना, वागताना, ब्रीडिंग करताना, खरेदी करताना, बैल भरवताना बरोबर. तुम्हाला 1 महिन्याचा अवधी असतो किंवा कालवड मोठी होईपर्यंत भरपूर अवधी असतो 2-3 वर्षाचा. होय, बरोबर आहे. मग ताण लागल्यावर हिर खांदाची जी माणसाची सवय आहे ना, त्यामुळे अपंग वाढायला लागले. बरोबर आहे. काय झाले? हा अभ्यास कमी असल्यामुळं अपंगत्व जास्त वाढत चाललंय. हा 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 त्यात एक 50% नाहीतर आपण एक 40% ग्रहण समजूया. हा, बरोबर. पण ग्रहणात काय सगळे सापडतात असं नाही. ते आता तुम्ही कसं म्हणला अलीकडे जास्त प्रमाण वाढले, बरोबर आहे? हो, बरोबर आहे. मग ह्या अलीकडे जाहिरातीचं प्रमाण वाढले, पलीकडे अगोदर होतं का जाहिरातीचं प्रमाण? नव्हतंच ना. मग पूर्वी अपंगाची संख्या होती का? नाही. एकदम कमीत कमी 5% जर बोललं, लय झालं तर 5% बोललं तर चालेल बरं, जास्तीत जास्त. जशी जाहिरातीची संख्या वाढली तसा लोकांचा अभ्यास कमी झाला. बरोबर. मूळ स्वरूपाचा अभ्यास कमी झाला. हा, लोकांना वाटत असेल की जाहिराती भरपूर आपल्यापर्यंत पोहोचल्या, जाहिराती आपण भरपूर केल्या म्हणजे आपण सगळं परफेक्ट झालो. बरोबर. पण ते गणित उलट व्हायला लागलंय. तुमच्यासारख्याच्या लक्षात मुद्दा आल्यानंतर ते व्यक्त झाल्यावरही मला त्या मुद्द्याचं विश्लेषण करता येत. बरोबर आहे. हा, कारण ह्या मुद्द्यावर काय डॉक्टरांशी चर्चा केली नसेल असं वाटतंय का कोणाला? नाही केली असणार की. बरोबर आहे. बरोबर का? हा, पण आज कोणाच्या तर मनात ती मुद्दा आला पाहिजे, त्यावेळी त्याला उत्तर देता येत. हा, बरोबर आहे. कोणी तर बोललं तरी बाबा आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो ना. बरं, आता राजमळगे मूळ स्वरूप म्हणून ओरडतो म्हणजे तेव्हा कोणाला तर कळणार आहे ना मूळ स्वरूप म्हणजे काय. हा, बरोबर आहे. जुनं काय आहे बरं, जुनं ती सोनं. हा, पण त्या गोष्टीवर जर कोणच ओरडत नसेल आणि कोणच भर देत नसेल तर नेमकं मूळ स्वरूप म्हणजे तर काय कसं कळायचं? बरोबर आहे. आणि आपल्या अभ्यासासोबत किंवा गुरुसोबत एकनिष्ठ राहिल्याशिवाय त्या गोष्टीची खरी खोली कळत नाही. बरोबर. त्या जाहिरातीने खरी खोली कळत नाही. नाही, जाहिरातीन कसं समजेल बरं? जाहिरात ही एक माणसाच्या नजरेत आणून देते, माणसाच्या डोक्यात प्रकाश पाडून देते. बरं, जाहिरात फक्त बातमीपर्यंत डोक्यात ठेवायची असते, बातमी कानावर. बरोबर. फक्त डोक्यात. हा बाबा, हा असं आहे. असं अति पुढचा विचार करायसाठी जाहिरातीचा वापर करायचा ना. नाही. खोलीवर जर जायचं जर बोललं तर अनुभवच पाहिजे. असं साधं उदाहरण. हा, आता आपली गाय माझ्यावर आली. हा, बरोबर. आपल्या गायीला जाहिरात भरवायची आहे का बैल भरवायचा आहे? बैल भरवायचा आहे. बरं, जाहिरात थोडी भरवायची. एवढाच एक सुईच्या टोका एवढा जर मुद्दा जर डोक्यात आला ना, हे अपंग होण्याचं प्रमाण पण कमी होईल. बरोबर. आणि कापायला जाणारी, चुकीच्या मार्गाला जाणारी जनावरांची संख्या पण कमी होईल. बरोबर. आणि ह्या गर्दीत अनोळखी बैलांची, अनोळखी गायांची जी वासरं भरपूर येतात ती विकायची पण संख्या कमी होईल. होय. आलेली चांगली, हा, जी येते तिला 99% लोक नापास करणारी गर्दी यायला लागली. हा, बरोबर. हा अभ्यास कोणीतरी मांडला पाहिजे. बरोबर आहे. असं म्हणजे आपण जी तुम्हाला सांगतो, आपण 2 पाड्या गेल्या वर्षी घेतल्या, बरोबर.
गेल्या वर्षी नाही ते पाठीमागच्या कालच्या दसऱ्याला 1 वर्ष झालं. हा. बरोबर. कालच्या दसऱ्याला 2 वर्ष झाली. 1 वर्ष नाही 2 वर्ष झाली. कालच्या दसऱ्याला बरोबर. आपण पाठीमागच्या दसऱ्याला आपण मंदिरा इथं गाया बांधल्या होत्या बरं, बॅनर बनवून बरं. बरोबर आहे का? हा. मग त्यातली एक गाय आता डिलिव्हरीला आली आहे बरं, म्हणजे सकाळपासून डिलिव्हरीसाठी आली आहे. मग आपण घेताना काही ऑलरेडी चौकशी केली आपल्या पाहुण्याची गाय घेतली होती, कालवड घेतली होती. जी आपण स्वतःसाठी म्हणून घेतली आणि ज्यावेळेस भाता म्हणला की नाही मामा मला राहू दे ही कालवड आणि तुम्ही दुसरी कुठेही बघा बरं. बरोबर. त्यावेळेस ही कालवड आपण त्यांना दिली बरं. बरोबर. मग ती कालवड आपण म्हणजे घेतल्या वेळेस तिथं पाहुण्यापाशी आपल्या चौकशी केली की कालवडीचं बाबा कसं काय, कुठला बैल दाखवला होता, काय केलं, काय आहे काय नाही, सगळी चौकशी आपण केली. बरोबर. तर त्यांनी एक आपला तिथला नंदावाचा आपला एक शेतकऱ्यापासून बैल दाखवला होता आवटं. असं. हा. कसं आहे पाहुणा कधी वयस्कर असल्यामुळे तेवढं लांब घेऊन जाणं शक्य नाहीये, पैशाची कमतरता ही म्हणजे हे असल्यामुळे त्यांनी आपलं नॉर्मली आपला अवसर बैल आपलं बऱ्यापैकी बनवून लावला. बरोबर. त्या बैलाची कालवड आहे असं आपल्याला कळलं. बरोबर. आता तो बैल म्हणजे काय ह्या खाणीतला त्या खाणीतला असं म्हणजे काही हीच झालं नाही, त्याचा परिचय झाला नाही का, तर तो अवताल असल्यामुळे ही शेती कामाला असल्यामुळे. बरोबर. तर म्हणून मग आपल्यात आणल्यानंतर आपण तिला ह्याचा मेजरचा त्याने सुंदर दाखवलेला आहे. बरोबर. त्याच्यावर कालवड गाभण आहे. हा सर. आणि मग आता आज काल आता दिवस पूर्ण झाला तर वरच्या दिवसात चालू होती. सकाळी कालवड ज्यावेळेस बसली येणं घालायला लागली ही करायला लागली त्यावेळेस म्हणजे तसं नॉर्मलच व्हायला पाहिजे आणि तसं माझं मामा हुशार असल्यामुळे ती कुठे पाय ही आतमध्ये असला तर सरकावून घेऊन काढायला असं काम करतात ती. शेरडा मेंढराची म्हणा काय जनावरांची म्हणा बरं असं. तर त्यांना लक्षात आलं की एक पाय खाली आहे वासराला आणि एकच पाय पुढे तोंड बाहेर आहे फक्त बघा तोंड येते असं. मग डॉक्टरला 2 डॉक्टर बोलले बरं. एक माझा डॉक्टर बोलला आणि त्यांचा डॉक्टर बोलला असं. पण डॉक्टरचं म्हणणं आहे की वासरू गिरणात गावलेलं आहे बरं असं आणि अपंग वासरू आहे बरं आणि गायचं ऑपरेशन करायला. मग हा विषय झाला म्हणून म्हणलं की आपण चर्चा करूया ह्या विषयावर. असं. आता त्यांची पाडी जी आहे ती माझ्या पाडीच्या 1 महिना अगोदरची आहे बरं गाभण. म्हणजे ती आता आजची डिलिव्हरी पकडा. बरोबर. आणि माझी ह्याच्यानंतर 1 महिना म्हणजे माझ्या पाडीला अमावस्याला 9 महिने क्लिअर होतात. हा. आणि त्यांच्या पाडीला कालच्या पाठीमागच्या अमावस्याला 9 महिने क्लिअर झालं. एका महिन्याचा बरोबर दोन्हीमध्ये गॅप होता बरं. दोन्ही संघर्षात होत्या. माझी रिपीट केला बरं आणि तिने रिपीट नाही केला बरं. असं झालं बरं. म्हणून म्हणलं हे असा विषय झालाय म्हणून म्हणलं आपण एक चर्चाच करू याच्यावर थोडी असं. नाही असू शकतं ब्लड ग्रुप एक असू शकतो किंवा पाठीमागं आपण बारकाईने विचार केला नसतो त्यांचं धागोदर कुठं तरी नातं जोडलं जातं आणि त्यात थोडाफार म्हणजे ग्रहणाचा पण फरक पडतो जुन्या माणसांच्या मतानुसार. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण सांभाळत गेल्या पाहिजेत. बरोबर आहे. आता आम्हाला कसं तिथं आता मेजरचा सुंदर जवळ पडतो. बरोबर. तर त्यांनी काय केलं आपल्या तिथल्या तिथे जवळ पडत असल्यामुळे त्यांनी तिथे ती हे केलं ब्रीडिंग करून घेतलं. बरोबर. असं असा विषय झालेला आहे बरं. म्हणून म्हणलं नक्की काय विषय असू शकतो बरं. नाही याच्या पाठीमागे परत प्रत्येक बारीक गोष्टींचा विचार करावा लागतोय. तेवढा शेतकरी कोण करत नाही जगत असताना. बरोबर. नाही पण ह्याच्या पाठीमागे रेतनचा जास्त विषय येतो असा एक मला अंदाज लागतो बरं. बरोबर आहे. यावेळेस वंशावळीमध्ये जसं आपण माणसाचं म्हणतो बरं अरे मामा माती एका रक्तातले होतात बरं. बरोबर. मग नवीन बी तयार होताना ते 2 रक्ताचं एकत्रीकरण जर राहतं ना. मग ते 2 रक्त एकत्रित करताना जनावरात आपण विचार करत नाही माणसात करतो. माणसात जसा विचार करतो तसं जनावरात विचार करणार. असं. म्हणून हे सुरुवातीपासून मी लोकांना आई बाप कशाला सवय लावली. बरोबर आहे. आई बापाची सवय कोणी लावली होती का? नाही. आई बापाच्या विषयाच्या मागं तर कोण होतं? नाही. आई बापाचा म्हणजे विषयच काढला नव्हता. ही खाणीचा विषयच काढला नव्हता ह्यांनी की बाबा आई कुठला बाप कुठला हे कुठल्या खाणीत नाही. नशेब आमच्या वडिलाला रक्तात सवय होती की कुठल्या गाईच्या पोटी जन्मलं आणि कुठल्या बैलाच्या पोटी जन्मलं ही आमच्या वडिलाच्या रक्तात असल्यामुळे ही माझ्या तोंडातनं जगाला शिकायला मिळालं. मग त्यांच्यामध्ये तर रक्तात लागून होता बाबा ही जी आई कुठली ह्याचा बाप कुठला मग बापाचा बाप कुठला होता बरं. तर माझ्या
की भारत येडाच आहे म्हणायची. याला चांगलं हा. उजवडावं सांग म्हटलं तर आई कुठली आणि बा कुठलीच विचारायचा भारत. हा. लांब कशाला, ही आपली अवतीभोवती जी गाव आहे ती, ह्या गावातली हा. जी व्यापार करते ती लोक, हा. व्यवसाय करते ती, ह्यानी एखादं चांगलं वासरू आणलंय, चांगली कालवड आणली म्हणलं की वडिलाला दम निघत नव्हता, एसटीनं जायचं स्वतः. बरोबर बरोबर. हा. त्याच्या दारात त्यामुळे जाऊन एसटीनं जायचं. गाडी नसली तर आम्ही दोघं जायचो, गाडी असली तर आम्ही दोघं नाही. गाडीवर जायचो. तिथे हा. गेल्यावर उतरल्या पहिला प्रश्न असायचा, कुठल्या बैलाचा आणि कुठल्या गाईचा. हा. बरोबर. मग त्यावेळेला एक 5 मिनिटं त्यांची थट्टा केली जायची भारत मामाची, हा. बरोबर. चेष्टा केली जायची होय. की आणलंय आम्हाला बरं वाटलं, कुठनं तर आणलं, ह्याला आई आणि बाप काय करायचंय. बरं वाटलं ना आई बाप काय करायचं म्हणून चालत ना. त्याच्या रक्ताचा गुण आई बापाशिवाय कळत नाहीत ना. हा, मग ती त्या माणसाच्या स्वतःच्या अभ्यासासाठी पण झालं आणि जगाच्या अभ्यासासाठी पण झालं. तर जी लोक चेष्टा करत होती, मस्करी करत होती, थट्टा करत होती, त्यावेळेला आई बाप विचारल्यानंतर आज तीच लोक स्वतः त्यांना तेव्हा फोटो टाकायची पण म्हणजे गोष्ट डोक्याच्या बाहेरची वाटायची. व्हॉट्सअपला फोटो टाकायची, मोबाईलनं फोटो काढायची, हा. गपचूप आपल्या दारात येते ती वस्तू चांगली असल्यावर, असा एक ज्यांचा गैरसमज होता. बरोबर बरोबर. ज्यांचा प्रत्येकाचा, आता ती प्रत्येक लोकांना ही आपली गोष्ट किंवा हे माझं वाक्य प्रत्येकाच्या कानापर्यंत जातंय, ज्यांनी घडवलंय, ज्यांनी बोलले ते. तर आम्ही पण ह्या व्यक्तीला असं बोललो होतो. तर तीच व्यक्ती आता काय करते ते की त्यांनी काय व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून, स्टेटसच्या माध्यमातून अमुक अमक्या गाईचं, अमुक अमक्या गाईचं तर अजून 99.99% नाहीच बातमी. नाही नाही बरोबर. बैलाच म्हणून ही झाली. हा, तर अमुक अमक्या बैलाची पैदास, अमुक अमक्या वंशाची पैदास, अमुक अमक्या खाणीची पैदास. मला एक अभिमान वाटतो, लोक आपण जे पेरलं ते आता उगवा लागले. बरोबर बरोबर. पण ते उगवताना खरं त्याच बियाचं उगवलंय का, हे अजून प्रश्न निर्माण होत चालले. होय. म्हणजे सवय लागली चर्चेची आई बापाची. तुम्ही जो हा जो विषय जो धरला ना, हा 101% सक्सेस झाला. लक्षात आलं का? हा, तुम्ही धरलेला जो हा विषय आहे ना, हा 101% सक्सेस झाला. बरं, म्हणजे कसा सक्सेस झाला की आता माणूस पहिलं वासरू घेत म्हणलं तरी पहिलं कुठल्या खाणीतून आहे. हा, विषय हा पहिला होतो. बरं, की बाबा ही कुठल्या खाणीत नाही. बाजारात जरी गेलं, मुलाखत घेणार सुद्धा काय बोलते, बरं ही कुठल्या बैलाच आहे, बरोबर आहे, हिची खाण कुठली आहे, वंशावळ कुठली आहे. बरं, आणि वासराला शरीर बांधा, त्याचं रंगरूप बघितलं का माणूस काय म्हणतो, बरं ही ह्या खाणींना असू शकते, बरं ही सिद्धापूर खाणीचं वाटतंय, बरं चौ बांधा बघितल्यानंतर. बरं, म्हणजे हे आता जे सध्या खाणीचा आईबापाचा आवाज जी चालू झालाय ना, हे मान्य आहे. हे आवाज चालू होण्याच्या अगोदर कुठंतरी बुडक्याला कोणतरी, फाउंडेशनला कोणतरी, मुळात कोणतरी काम केलंय. म्हणजे मुळात कोणीतरी सुरुवात केलेली असते, बरोबर आहे. मग जसं त्या मुळातनं सुरुवात झालेली असती, तशी आपल्या जीवाला खात्री लावण्यासाठी किंवा जीवाला खात्री समजण्यासाठी आई बापापासून आपल्याला माहिती काढणं गरजेचं आहे. बरोबर. कारण आज ठीक आहे, आई कोण आहे हा प्रश्न बरोबर आहे, बाप कोण आहे हा प्रश्न बरोबर आहे, कुठल्या खाणीचा हा प्रश्न बरोबर आहे, कुठल्या वंशाचा हा प्रश्न बरोबर आहे, पण त्याच्या पुढची पायरी जी आहे खात्री. बरोबर आहे. खात्री. आज प्रत्येक जण XYZ म्हणा, उदाहरण म्हणा, सिद्धापूर, कारजाळ म्हणा, चिकोंडी म्हणा, वंशावळ नाव टाकतात, खान नाव टाकतात, बरोबर आहे. बरोबर. पण आज त्या खाणीत जी शरीराची रचना, रुबाब, देखावा, कलर म्हणा किंवा जी धमक म्हणा, या गोष्टी परिपूर्ण आहेत का, असलं तर ती लायकी राहणार आहे त्या खाणीची. हो, बरोबर आहे. बरं, त्या नावाची इज्जत राहणार आहे. हा, बरोबर आहे. हा, ठीक आहे, जन्म हा त्या खाणीतनं असू शकतो, पण त्या खाणीतलं गुण त्या किती उत्पन्न त्या जनावरांमध्ये. जर गुण आलं नसेल तर माझं म्हणणं आहे की बाबा तुम्ही नुसतं खाणीच्या नावावर उड्या मारत बसू नका. नाही नाही, बरोबर. त्यातलं गुण किती आलेत बरं, हे मेन महत्वाचं आहे. बरं, आणि इथे काय एकदा तुम्ही ही करून गुण येत नाहीत. बरं, आता जवळपास महाराष्ट्रात आतापर्यंत बातम्या ज्या झळकतात, मीडिया मार्फत असू द्या, स्टेटस मार्फत असू द्या, चॅनल मार्फत असू द्या, व्हॉट्सअप मार्फत असू द्या, ग्रुपच्या माध्यमातून असू द्या, अमुक अमक्याची गरम रक्ताची सिद्धापूर खाणीची पैदास गायी भरण्यासाठी चालू आहे. बरोबर. तर कमीत कमी तुम्ही जी लिखाणात किंवा जी बातमी टाकता, त्या बातमीत जी गुण लिहिताना तो तर गुण असला पाहिजे. बरोबर.
काय हा तो तर गुण असला पाहिजे. दुसरी गोष्ट, सिद्धापूर म्हणजे असं काय ती एक दोन गुणानं गाजलेलं नव्हतं. बरोबर आहे, सर्व गुण संपन्न. बरं. किंवा सिद्धापूर हे त्यातलं एक दोन पार्ट चांगलं असलं म्हणजे गाजलेलं सिद्धापूर खाना असं नव्हतं. तर ती आडवा समोरनं पाठीमागनं तिरका कसाही बसल्यावर उठल्यावर झोपल्यावर रवंत करताना शेतीला गैला जत्रत गर्दीत बाजारात ते तर गुणधर्म जी दिशा दाखवतं. बरोबर आहे. ती खरं दिशा दाखवतंय का? हा ती गुण आहेत का? मग त्यानुसार तुम्ही त्या गुणाला धरा आणि मग तुम्ही त्या नावाची इज्जत ठेवा आणि तुमची पण इज्जत ठेवा. बरोबर आहे. ओट केसूर ठीक आहे, मान्य. एखाद्या खाणीचं नाव मोठं झाले, त्या खाणीच्या नावाखाली आपण बैल सांभाळल्यानंतर आपलं पण नाव मोठं होईल, गया येतेल्या आणि आपण चर्चेत येईल. ही आहे ना, ही असं ओबड धोबड नकोय. बरोबर. हा नुसता आज कलर दिसला किंवा नुसती डरकाळी दिसली किंवा मोठं माप दिसलं, नुसतं माती उकरली म्हणजे ह्यातले एक गुण तुम्हाला दिसून आलं म्हणजे सिद्धापूर खाना असं नाही. बरोबर आहे. हा ते खरंच त्या पोटाला जन्मलंय का? कारण का सिद्धापूर खान सोडून इतर खाणीत सुद्धा हे गुण असू शकतात ना. होय. हा मी असं कुठं बरोबर म्हणलं आहे. की ह्याच खाणीत फक्त असू शकतात आणि त्याच खाणीत असू शकतात. हा कारण एखाद्या अवताच्या बैलाचं सुद्धा वासरू एक नंबर पडत. होय. हा त्याच्या असं- पाठीमागे पण काय तर त्याच्या पाठीमागचे एक दोन पिढीत गुण येऊ शकतात ना. बरं, आजोबाचं म्हणा, आजीचं म्हणा. हा त्याची आजी असू शकते सीतापूर खाणीतली. बरं, हा असं मग असं होऊ शकते ना. बरं, सिद्धापूर खाणीतूनच जर जास्त काळ तुम्ही कालवडीन खोंड त्याच खाणीतून पैदास करत जर गेला तर परत अपंगत्वाचं प्रमाण वाढणार. बरोबर. काय होय. आता एखादी सिद्धापूर खानी सारखाच एखादा बैल दिसतोय, मात्र त्याला तुम्ही सिद्धापूर खानच म्हटला किंवा सिद्धापूर खाणीतून सारखं भरत गेलात तर अडचण येऊ शकते ना. ब्लड ग्रुप एक होऊ शकतो एखाद्या वेळेला. सिद्धापूर खाणीतून गुण दाखवणारा एखादा जर दुसरा प्रकार कुठला असला तर त्या प्रकारामधून सुद्धा आपण गायी भरवल्या पाहिजे. असं घडत गेलं पाहिजे.